तर जय महाराष्ट्र मित्रांनो. जर 90% ट्रेडरच्या लॉसमध्ये जर यायचं नसेल, तर या 4 पॉइंटला तुम्हाला एक्झॅक्ट समजून घ्यावा लागेल. जो पहिला पॉइंट आहे, तो आहे रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क मॅनेजमेंट काय आहे? समजा तुमचं कॅपिटल जे आहे ते ₹1,00,000 आहे म्हणून समजा. ठीक आहे. ₹1,00,000 तुमचं कॅपिटल आहे. त्याच्यावरती तुमचा जो रिस्क असणार आहे पर ट्रेड, तो 1% राहायला पाहिजे. उदाहरणार्थ जर पकडला तर माणसाला ट्रेडिंगमध्ये 20 दिवसाचा ट्रेडिंग असतो. 20 दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये तुमचे जर लॉसेस 50-50 जरी पकडलं, तरी 10 ट्रेड लॉस आणि 10 ट्रेड तुमचे प्रॉफिटमध्ये असणार आहे. तर समजा इथं तुमचा जर 10 दिवसामध्ये जर लॉस झाला, तर तुमचा किती लॉस होणार आहे? ₹1 लॉस होणार आहे. जो आपण सांगितला होता 1%चा. ठीक आहे. तसा ₹1 इथं लॉस होणार आहे. आणि तुमचा जो प्रॉफिट आहे, तो 1:2 किंवा 1:3 असणार आहे. समजून जा की 1:3 आहे म्हणून समजून जा. आता याच्यामध्ये जो आहे, मान के चला तुम्ही 10 दिवसामध्ये 10 दिवसच लॉस केलाय आणि ह्या 10 दिवसामध्ये तुमचा प्रॉफिट जे आहे तो 1:3 आहे. तर तुमचे किती झालंय? प्रॉफिट किती झालंय? 30. म्हणजे तुम्ही टोटल ₹20 प्रॉफिटमध्ये राहणार आहे. उदाहरण पकडलं तर याला म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. तर रिस्क मॅनेजमेंट दरवेळेस 1%च ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आता दुसरा टॉपिक आहे पोझिशन सायझिंग आहे. सायझिंग खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. ज्यावेळेस आपण ट्रेड घेतो, त्यावेळेस आपला रिस्क जो आहे तो आपल्याला अगोदरच डिफाईन करायचा आहे. समजा तुम्ही जर एका ट्रेडमध्ये एंट्री करताय आणि तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो ₹1,000 स्टॉप लॉस आहे. तर ठीक आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला तुमचा लॉट साईज डिसाईड करायचा आहे मित्रांनो. त्याच हिशोबाने तुम्हाला लॉट साईज पण डिक्रीज करायचं आहे. समजा जर तुम्हाला जर लॉट साईज समजत नसेल, तर उदाहरण पकडलात तर तुम्हाला जर ₹100 एखादा स्टॉक बाय करायचा आहे आणि तुमचा जर रिस्क जो आहे तो ₹1,000, ठीक आहे. ₹1,000 असेल तर तुम्ही इथं काय करणार? 10 लॉट बाय करणार. म्हणजे किती झाला हा? ₹1,000. आणि थर्ड म्हणजे ट्रेड क्वांटिटी. ट्रेड क्वांटिटी म्हणजे तुमचा जो सेटअप आहे, दिवसातला तुमचा जो सेटअप असणार आहे, तुम्ही जे करताय, ई-एम-आय स्ट्रॅटेजी करताय, आर-एस-आय करताय किंवा ई-एम-आय सपोर्ट रेजिस्टन्स करताय किंवा ट्रेड लाईन करताय, जे काय असेल, तुमचे ट्रेड क्वांटिटी दिवसाला फिक्स झाले पाहिजे. मान की चला तुमचं एखाद्या वेळेस एका दिवसामध्ये 1 किंवा 2 किंवा 3, जास्तीत जास्त 3, 3च्या जास्ती ट्रेड झाला नाही पाहिजे. कारण तो ट्रेड मग ओव्हर ट्रेडिंगमध्ये जाणार आहे. त्या हिशोबाने तुमची ट्रेडची क्वांटिटी आहे ती तुम्हाला फिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सेटअप, हा जो चौथा पॉईंट आहे, तो सेटअपचा पॉईंट आहे. तर सेटअप तुम्हाला अगोदर डिफाईन करायचे. तुम्ही कोणत्या ह्याच्यावर काम करणार आहे? सपोर्ट रेजिस्टन्सवरती काम करणार आहे का तुम्हाला ई-एम-आय बेसिसवर काम करायचं किंवा आर-एस-आय बेसिसवर काम करायचं आहे? तर तो एक सेटअप तुम्हाला डिसाईड करायला हवा अगोदरच. तर तुम्ही तुमचे ट्रेड क्वांटिटीज किंवा पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट तुम्ही करू शकता. ह्या तिन्हीपेक्षा हा इम्पॉर्टंट आहे. हा जर नसेल सेटअप तुमच्याकडे तर हे काहीच कामाचे नाही आहेत. हे 3 जे पॉईंट आहेत, हे 3 पॉईंट तुमच्या काहीच कामाचे नाही आहेत. तर सर्वात पहिलं जो आहे तो सेटअप तुम्हाला डिसाईड करायचा आहे. त्याच्यानंतर ट्रेड क्वांटिटी डिसाईड करायचं आहे. पोझिशन सायझिंग डिसाईड झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुमचा रिस्क मॅनेजमेंट डिसाईड होणार आहे. तर सेटअप जो आहे तुमच्याकडे सेटअप असेल किंवा नसेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सेटअप भरपूर आहेत. फिबचा सेटअप आहे. मान के चला तुम्ही हा एक सपोर्ट रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. इथून एक बुलिश कॅन्डल आली आहे. मार्केट वरती जाण्याचा सिग्नल देत असेल. हा तुमचा एंट्री पॉईंट आहे आणि हा तुमचा स्टॉप लॉस पॉईंट आहे. तर हा जो इथला जो एरिया आहे, हा याला म्हणतात सेटअप. हा तुमचा सेटअप झाला. इथून तुम्ही एंट्री केली, इथं तुम्ही एक्झिट होताय. हा म्हणजे तुमचा एक प्रॉपर सेटअप झाला. तुम्ही तिथं डिसाईड करताय की माझा इथं स्टॉप लॉस आहे. तर हा महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा सेटअप पॉईंट आहे. त्याच्यानंतर ट्रेड क्वांटिटी. आता तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल दाखवला होता. जो इन्फॉर्मेशन आहे हा तुम्हाला दिसतोय की इथून तुम्हाला एंट्री करायचं आहे आणि हा तुमचा स्टॉप लॉस आहे. तर इथला जो डिफरन्स आहे, या डिफरन्समधला जो तुमचा ट्रेड क्वांटिटी आहे, मान की चला हा ट्रेड इथपर्यंत गेला, इथं तुम्ही बुक केलाय, परत एक ट्रेड लाईन आली, परत एक रेड कॅन्डल बनला आणि मार्केट जर खाली येत असेल, तर तुम्हाला समजून जायचं की हा तुमचा पहिला ट्रेड झाला आणि दुसरा ट्रेड आहे. तुमची दिवसामध्ये फक्त 1 ते 2 किंवा जास्तीत जास्त म्हटलं तर
3 ट्रेड, त्याच्यापेक्षा जास्त ट्रेड असू नये. त्याच्यानंतर ही पोझिशन सायझिंग आहे. पोझिशन सायझिंग म्हणजे तुमचा हा एंट्री आणि हा एक्झिट जो आहे, तो याच्यामधला जो गॅप आहे, याच्यामध्ये तुमचा लॉस फिक्स झाला पाहिजे. 1,000 रुपयाचं तुमचं लॉस आहे, तर हा तुमचा लॉस इथं फिक्स झाला पाहिजे. तर हा सेटअप तुम्हाला कामाला पडेल. त्याच्यानंतर रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट पण तुम्हाला आता सांगितलं आहे. तुमची जर कॅपिटल साईज आहे 1,00,000 रुपीज आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला फक्त 1%चा रिस्क घ्यायचा आहे. मित्रांनो, एवढं समजून जा, 1% रिस्क मॅनेजमेंट घ्यायचं आहे. तुम्हाला फक्त सध्याला कॅपिटल मॅनेज करायला आलं पाहिजे. ट्रेडिंग तर ऑटोमॅटिक येऊन जाईल तुम्हाला, फक्त तुम्हाला सध्याला कॅपिटल मॅनेजमेंट आली तर तुम्हाला सगळं काही जमेल. तुम्ही ओव्हर ट्रेडिंगमध्ये करणार, ओव्हर ट्रेडिंग होणार, ओव्हर ट्रेडिंगमध्ये तुमचं जे पूर्ण कॅपिटल वायपआउट होऊन जाणार, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंगच करू शकणार नाही नेक्स्ट टाईमला. तर तुमच्याकडे कॅपिटलच राहणार नाही, तर तुम्ही ट्रेडिंग करणार कसे? तर त्याच्यासाठी अगोदर जो आहे तो रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी 1% पर ट्रेड हा तुमचा रिस्क मॅनेजमेंट असलाच पाहिजे. तुमच्याकडे 1,00,000 रुपयाचं कॅपिटल आहे, तर 1,000 रुपयाचा रिस्क तुमच्या पर ट्रेडला असला पाहिजे. आणि दिवसातले जे ट्रेड आहेत, ते ट्रेड क्वांटिटी जी आहे ते 1, 2 किंवा 3 जास्तीत जास्त. याच्यापेक्षा जास्त तुमचे ट्रेड एका दिवसात झाले नाही पाहिजे. ठीक आहे.